हॅलो गायस, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज चालले माझ्या मैत्रिणीला भेटायला तिच्या रूमवरती आणि तिला सरप्राईज देण्यासाठी. तिची रूमच शोधत गेली मी. मग दरवाजा खटखट केला. मग तिने दरवाजा उघडला आणि ती मला बघून खूप हॅप्पी झाली. मग मी रूममध्ये गेली आणि मला पाणी वगैरे दिली ती आणि जेवणासाठी ती पीठ मळायला घेतली. पीठ मळणं झालं. मग पीठ मळून झाल्यावरती ती पोळ्या करायला घेतली आणि पोळ्या एवढ्या छान आणि गोल गोल बनवत होती. मला पोळ्या बनवता येत नाही म्हणून मी ती पोळ्या बनवताना व्हिडिओ काढत होते. गोल गोल मस्त आणि एकदम फास्ट बनवायला लागली ती. मग तिचं बघून मला पण असं वाटलं की बनवू आपण. मी म्हटलं मी पण बनवते. मग घेतला एक हुंडा आणि बनवायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता कसं भारताचे नकाशे काढते आहे मी. आणि अशी लाटायला लागली ती. असं माझं लाटणं बघून ती माझ्यावरती हसत होती की एवढी मोठी असून तुला पोळी बनवता येत नाही म्हणून. मी म्हटलं मला येते. मग तिच्या बोलण्याला इग्नोर केलं मी आणि बघा किती छान बनवली पोळी. छोटीच बनवली पण हे बघा फुगत पण आहे. किती सुंदर बनली पोळी. मग पोळी बनवणं झाल्यावरती मग भाजीसाठी कांदा चिरून घेतला, मिरच्या चिरून घेतल्या, तेल टाकलं, हळद, मिरचू, मीठ, जिरे, मसाला, कांदा मसाला सगळं टाकून परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर मग थोडंसं पाणी टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि डाळ भिजू घातलेली डाळ टाकली आणि आमची भाजी रेडी झाली. बघा किती सुंदर दिसते भाजी. मग भाजी बनली आणि ती मला पोळी आणि भाजी एका ताटात वाढून दिली. बघा किती छान बनली.